याच विषयावर सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय, मुंबईतल्या तरुणांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूया। मुळात आमिर खानने जे वक्तव्य केलेलं आहे की त्याच्या बायकोला इथे आपल्या देशामध्ये असुरक्षित वाटायला लागलेलं आहे ते चुकीचं आहे। मुळात एखादे समाज प्रबोधनाची कामं करायची, जसे की सत्यमेव जयतेसारखे कार्यक्रम करायचे आणि अचानक तुम्हाला अशा वेळेला इथे असुरक्षित वाटायला लागते। त्याचबरोबर ज्या भारतामध्ये तुम्ही राहून आज मोठे झालेले आहात, या भारताने तुम्हाला मानसन्मान दिलेला आहे आणि आज तुम्हाला त्या देशामध्ये असुरक्षित वाटायला लागले, हे कितपत योग्य आहे? एवढं काही आता त्या स्टेजला पोहोचलेलं नाही आहे, त्याच्यामुळे किरण रावला असं स्टेटमेंट करणं फार चुकीचं आहे। कारण की तिच्या नवऱ्याने तिने याच देशामध्ये इतकं नाव कमवलं आहे की म्हणजे हे सगळं मला चुकीचं वाटतं। असहिष्णुतेच्या नावाखाली हे असं भारत सोडून जाणं किंवा या चुकीचे विचार मनात आणणे। आता आपल्याला बघायला भेटतं की नवीन स्टाईल आमिर खानने काढली आहे की भडकाऊ काय पण स्टेटमेंट द्यायचं आणि हे सगळं करून त्याला दंगल हिट करायचं आहे, म्हणून तो अशी पब्लिसिटी करतोय। फार आपण असं भीतीदायक वातावरण नाही आहे भारतात की तिने अगदी असं स्टेटमेंट करून असं सांगावं की मी माझ्या मुलांना जाऊन दुसरीकडे घेऊन चालले। आपण खूपच सेफ वातावरणात राहतोय। आपण आजूबाजूला बघतोय सिरियामध्ये वगैरे काय परिस्थिती आहे, त्याच्यापेक्षा आपण खूपच सेफ जीवन जगतोय। दुसरीकडे आमिर खानच्या वक्तव्यावर पुण्यातील तरुणांनी देखील नाराजी व्यक्त केली। असहिष्णुतेचा निषेध दुसऱ्या मार्गाने सुद्धा होऊ शकतो, परंतु देश सोडून जाणं हा मार्ग होऊ शकत नाही, असं मत पुण्यातील तरुणाईनं व्यक्त केलंय। आमिर खाननं केलेल्या वक्तव्यावरती सध्या सोशल मीडियावरती खूपच चर्चा सुरू आहे। वेगवेगळ्या स्तरावरती याचा निषेधही केला जातोय। पुण्यातील तरुणांना त्याबद्दल काय वाटतं ते जाणून घेऊया। सध्या देशात जे असहिष्णुतेचं वातावरण आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून निषेध केला जातोय, परंतु तो निषेध करण्याऐवजी देश सोडून जाणं हे कितपत योग्य वाटतं? त्यांनी फक्त वक्तव्य केलंय, दॅट डज नॉट मीन की ते चाललेत किंवा त्यांनी डिसिजन घेतला की आता मला ह्या कंट्रीमध्ये सेटल व्हायचं। इट इज जस्ट अन ओपिनियन अँड एव्हरीवन हॅज राईट। किरण बोलते की तिला सोडून जायचे कारण की त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी। आणि दुसऱ्या ठिकाणी संतोष महाडिक ज्यांनी देशासाठी आपली जान गमावली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या वाईफचं म्हणणं आहे की त्यांचे पोरं आता आर्मीमध्ये जाणार कंट्रीच्या सुरक्षेसाठी। मग मला असं वाटतं आमिर खानने स्वतःचाच बुरखा फाडून घेतल्यासारखी ही पद्धत आली आहे। आमिर खाननी म्हणजे जे हे ट्विट केलं होतं की तो देश सोडून चालला, हे योग्य नाही मला असं वाटतं। कारण या देशाने जेवढं त्याला प्रेम दिलं, आज जसं बघायला गेलं तो बाहेरच्या देशात मुस्लिम लोकांना जास्त त्रास देतात असं मला वाटतं। की आपण न्यूजमध्ये वाजत असतो, कित्येक वेळा तरी आपण शाहरुख खानच्याहून वाजत असतो, त्याला सिक्युरिटी प्रॉब्लेम्स होतात, मुस्लिम आहे म्हणून खूप चेकिंग्स होतात। तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर इंडियामध्ये तर ते खूप सेफ आहेत। त्याला जर विरोध करायचा त्या गोष्टींचा तर तो दुसरे पण मार्ग आहेत ज्याने तो विरोध करू शकतो, पण देश सोडून जाणं हे चुकीचं आहे। प्रत्येक व्यक्तीला कुठे राहायचं, कुठल्या देशामध्ये राहायचं याचं स्वातंत्र्य आहे, परंतु आमिर खान सारख्या जबाबदार व्यक्तीने असं मत मांडणं याचंच तरुणांना आश्चर्य वाटत आहे आणि त्याचवरती टीका देखील तरुणांकडून केली जाते। एका बाजूला प्रत्येकाला आपण कुठे राहायचं हे व्यक्त करण्याचं मत देखील आहे, असंही तरुणाईचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। आमिर खानच्या वक्तव्यानं देशभरामध्ये कडवट प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। महाविद्यालयांमध्ये सुद्धा यावरच चर्चा सुरू आहे। आपण आहोत तरुणांसोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय तुला जे आमिर खानने वक्तव्य केलं याबद्दल? ते तर एकदम खूपच चुकीचं वक्तव्य आहे। कारण की जर समजा तो आमिर खान भारतामध्ये जन्माला येऊन जर असं भारताबद्दल प्रतिक्रिया बोलतोय की मला भारतात राहायचं नाहीये, भारत सोडून जायचंय, तर याचे जे काही मूवीज वगैरे हे तर खरं तर डायरेक्ट बंदच झाल्या पाहिजे। भारतात जन्म झालाय त्याचा, सर्व काय भारतात त्याचं घडलंय आणि 3 सुपरस्टार इकडचे आहेत, ते सर्वात जास्त कमवतात आणि त्यांची मेजॉरिटी एवढी आहे की सर्वजण ते एक ठिकाणी उभे राहिले तर हजारो लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होतात आणि अशी स्थिती नाही। आणि किरणनी जर ते वक्तव्य दिलं आहे तर त्यांनी त्याचा मनाचा विचार केला पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे। आणि भारत सोडून जायचं मग काय पाकिस्तानला जातो, त्याला सांगा की जायचं असेल तर पाकिस्तान किंवा सौदीला जाय, त्याची गरज नाही। आणि एवढं सुपरस्टार असून याची आम्हाला भास नव्हतं की असं हा शब्द बोलणार आहे आणि हे एकूणच नाराजी आहे तरुणांमध्ये। तुला काय वाटतंय ज्या पद्धतीने हा अभिनेता बोलतो आहे ते योग्य आहे? तू काय याच्यावर प्रतिक्रिया करते? मला तरी वाटतंय का हा अभिनेता जे करतोय ते चुकीचं आहे। याच्या पुढे त्यांनी असं करायला नाही पाहिजे। म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून तो वाईट ठरलेला जातोय ना, मग चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, त्यांनी लोकांना चांगले ज्ञान दिले पाहिजे वगैरे, एवढंच वाटतंय। पण एकूण त्याच्या या प्रतिक्रियेमुळे तुम्ही त्याचे पिक्चर बघाल का येतं का? नाही, याच्या पुढे नाही बघणार, पिक्चर बघणारच नाही। म्हणजे आमिर खानचे असतील, चांगले असतील तर बघू, वाईट असतील तर नाही बघणार। ओके, एकूणच ज्या पद्धतीची प्रतिक्रिया आमिर खानने व्यक्त केली आहे ती
एका अर्थाने सिनेमाच्या प्रचारासाठी केलेली असेल, मात्र यापुढे त्याचे पिक्चरच आम्ही बघणार नाही अशी भूमिका सुद्धा तरुण व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.